जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तान दहशतवाद्यांचा बदला भारतीय सैन्याने मिशन सिंदूर राबवून अखेर घेतला। भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले। भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला। लष्कराच्या या हवाई हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूर हे योग्य नाव देऊन माता भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचा हिशेब चुकता केल्याचे मत तिलक डोंगरवाल यांनी व्यक्त केले। भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले। या घटनेचा श्रीरामपुरात समर्थक ग्रुपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। विकास डेंगळे म्हणाले की आजपर्यंतच्या काळामध्ये भारतावर दहशतवाद्यांनी हल्ले केले, त्यांना अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलं नव्हतं। पहिल्यांदा दहशतवाद्यांना त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर देण्यात आलं। या कारवाईची गरज होती असे ते म्हणाले। या प्रसंगी समर्थक ग्रुपचे राहुल रणपिसे, भैरव शेठ मोरे, भरत डेंगळे, अरविंद पटेल, प्रवीण काळे, प्रदीप उंडे, प्रसाद कडके, युवराज घोरपडे, राहुल लुक्कड, सलीम शेख, मनोज बोंबले, मेहबूब शेख, मुबारक शेख, भागवत बोंबले, महेश कौटाळे, महेश तेलोरे, किरण गायकवाड, मनोज गायकवाड, शेखर उंडे, दीपक बोर्डे, विकास बोर्डे, शिवा गोरे, अभिजित राऊत, अमोल भडांगे, नितीन मोरे, देवराज मुळे, महेश रासकर, रुसेश फोफसे आदी उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। पाकिस्ताननी जो भारतावर जो दहशतवादी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा जीव गेला आणि याचं प्रत्युत्तर म्हणून आपल्या सैनिकांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून जो हल्ला केला, जे पाकिस्तानी दहशतवादी जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले आणि या मिशनला सिंदूर हे नाव दिलं। याचा अर्थ आपल्या भारतीय महिलांचं ज्यांनी सिंदूर उद्ध्वस्त केलं, आपले लोक ज्यांनी मारले, त्याचं प्रत्युत्तर म्हणून आपल्या सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि या दहशतवाद्यांना एक इशारा दिलाय, जर तुम्ही भारताच्या नादी लागलात, भारताच्या विषयी जर तुम्ही वाईट मनात चितलात आणि इथं जर दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तशात तसे उत्तर देऊ आणि तुम्हाला या ठिकाणी आम्ही नाहीसं करू, असं उत्तर हे आपल्या सैन्याने दिलेलं आहे। त्याच्यामुळं मी आपल्या भारतीय सैन्याचं तसेच या सरकारचं अभिनंदन करतो। आजपर्यंतच्या काळामध्ये जे दहशतवादी हल्ले झाले, असं उत्तर भारताने कधीच दिलं नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढं चांगलं उत्तर या पाकिस्तानला आपल्या भारतीयांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे या सैन्याचं आणि या सरकारचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही भारतासोबत आहोत, भारतासोबत राहू आणि इथून पुढच्या प्रत्येक संकटामध्ये आम्ही भारतीय म्हणून एकत्र लढा देऊ। जय हिंद, जय भारत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।